नाणेफेक जिंकून देवदल संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने फलंदाजीसाठी आमंत्रित केल्या बेलकडी संघाला. सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती मिस्टर निशाल वज्रा आणि भावेश गोरकाणा. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर सागर जोगर यांना. पहिला चेंडू सागर यांचा हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पाहिलं तर जागा मारून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू होते पहिला चेंडू होतोय तो निर्धाव. पंचांचा इशारा 1 बाउन्सचा सुद्धा आलेला आहे. अत्यंत बाउन्स होता. बाउन्सरचा वापर केला होता पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर गोलंदाज सागर यांनी. निशाल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होता आणि कोणतीही चुकी करत नाही. हादरा बसतोय पहिला हादरा. बिग विकेट डाऊन. निशाल वज्रा. यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर तुषार यांना. तुषार न्यू बॅटर इन. सागर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता. कव्हरने पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या खालच्या टोला लागला. त्याच कारणाचं पाहिलं तर निर्धाव चेंडू येतोय. अजून सुद्धा पाहिलं तर कोणती धाव आली नाहीये. 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले षटकामध्ये मोठे फटके यायला पाहिजेत परंतु यावेळेस पाहिलं तर सागर यांनी बांधून ठेवलाय दोन्ही फलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामी स्ट्रोक चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि पाहतो तर चौथ्या चेंडूवरती दुसरा हादरा बसतोय. सेकंड विकेट डाऊन. तिकडे गेला काय वारा मस्त इकडे. यस डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर अविनाश यांना. अजून सुद्धा पाहिलं तर एकही धाव स्कोर बोर्ड मध्ये आली नाही. 4 चेंडूचा खेळ झालाय. थोडसा अडचणीमध्ये संघ येताना पाहतोय बेलकडी संघाला. नेक्स्ट बॉल यावेळेस पाहिलं तर यू मिस. आय डेफिनेटली फर्निचर होते डिसमिस. तिसरा हादरा. थर्ड विकेट डाऊन. यस सर थँक्यू व्हेरी मच डीजे. पाहिलं तर आता शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे आणि अजून सुद्धा पाहिलं तर स्कोर बोर्ड मध्ये अजून हालचाल कोणती झाली नाहीये. हॅलो चेक. सन्माननीय प्रकाशजी तुंबडा, त्यांना सन्माननीय भावेशजी बाबर, सन्माननीय संजयजी लोखंडे यांना विनंती करतोय की आमच्या
नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती मिस्टर रघुनाथ जोगर यांना पाहतोय. आता पाहतो तर भावेश सारखा फलंदाज नॉनस्ट्राईक एंडला होता. आता भावेश कोरकांना स्ट्राईक वरती आला. एक डावखुराचा फलंदाज, एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय स्ट्राईक वरती. अनुभव असलेला गोलंदाज आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय रघुनाथ जोगर यांना. पहिला चेंडू घेऊन भावेशसाठी फर्स्ट बॉल. यावेळेस पाहिलं तर फिंगर रोल केली होती. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. लगातार 7 चेंडू निर्धाव आलाय. अजून सुद्धा अकाउंट ओपन झालं नाही आहे. बेलकडी संघ भरपूर अडचणीमध्ये आलेले आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रघुनाथ यांचा. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आला असता, परंतु थोडंसं पाहिलं तर विकेट किपर कडून थोडीशी चुकी होते आणि त्याचाच पाहिलं तर बाईटच्या रूपामध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय. अजून सुद्धा बॅट आणि धावा आल्या नाही आहेत. अकाउंट ओपन झाले बाईटच्या रूपामध्ये बिलकडी संघाचा. यस, बॅटला लागला होता. यस, बॅटला चेंडू स्पर्श झाला होता, त्याच कारणास्तव एक सिंगल धाव. अकाउंट ओपन झालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रघुनाथांचा. यावेळेस डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंज ऑफ द पेस बॉल टाकला होता. भरपूर एक्सपिरियन्स आहे रघुनाथ यांच्याकडे, कारण सातत्याने भरपूर वेळा चांगली गोलंदाजी केली आहे आणि आपल्या संघाला चांगलं काम करून सुद्धा करून दिलंय. तोच गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा बॉलिंग. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनोजसाठी. यावेळेस लोअर फुल टच चेंडू होता, कट केलाय पॉइंट आणि कव्हर मध्ये चेंडू जातोय बाउंड्री लाईन जवळ. बघूया शत्रक्षक तैनात आहे तिकडे. पाठलाग चांगला केला आणि पाहिलं तर 2 धावा इथे मिळवण्यात आल्या. त्याने या 2 धावण्याची धावफलक पाहिलं तर पुढे सरकते, 3 याकडे जाऊन पोहोचते. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 3 या आकड्यावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर स्लोअर 1 चेंडू हाताळला होता. यस, पंचांच्या दिशा वाईटचा येतो. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 4, 3 विकेट डाऊन. रघुनाथांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर जोरदार टाकला होता, फटका फसलाय आणि पाहिलं तर बॅक टू द बॉलर खेळ आणि अजून एक गडी बाद होणार पाहतोय. यस, थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय नवनाथ बुरकुड यांना. अजून एक डावखुराचा फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्कवरती. 5 चेंडूचा खेळ झाला या षटकातील. विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. तर यावेळेस पाहिलं तर आफ्टर बॉल होता, फटका चांगला खेळा. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, दूर येतोय, फील्ड करतोय. तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा इथे मिळवण्यात आल्या. तर या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. चला, व्हॉलंटियरने झाडू घेऊन जायचंय. कुठेच जाऊ नका, थोड्याच वेळात पुन्हा एकदा परत येऊया. तोपर्यंत आपण एक समुद्र संगीत ऐकूया. एस डीजे.
यस थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज पाहतोय आपण आकाश जोगारे यांना. पहिले तर 6 धावावरती धावसंख्या जाऊन पोहोचलाय. थोडसा अडचणीमध्ये आहे बेलकडी संघ. पहिला चेंडू पहिला तर अवांतर आकाश यांनी हाताळलाय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती 7. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा आकाश बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू भरकटलेला होता. बघूया नेक्स्ट बॉल. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा तीच दशा होती आणि तीच लाईनचा वापर केला होता. पंचांचा इशारा तो वाईटचा. एक अवांतर धाव पुन्हा एकदा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होताना पाहतोय आपण आकाश जोगर यांच्याकडून. मागचे 2 षटक पाहिले तर रघुनाथ आणि सागरने अप्रतिम गोलंदाजी केली होती. परंतु यावेळेस पाहिलं तर थोडीशी एक्स्ट्रा धावा देण्याचं काम करताना पाहतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. फटका चांगला आहे आणि काय झेल घेतलाय सागर होते तिकडे आणि सागर यांनी कोणतीही चुकी केली नाही. रोशन भावेश घोरकणा सारखा एक आक्रमक फलंदाज सस्त्यामध्ये महत्वाना पाहतोय. पुन्हा एकदा आकाश बॉलिंग मार्क वरती पाहतोय. कमबॅक केलाय. 2 खराब चेंडू नंतर विकेट महत्वाची विकेट घेतलेली आहे. भावेश घोरकणा थोडंसं अडचणीमध्ये होता कारण पाहिलं तर तिसरं षटक चालू आणि धावा खूप कमी आहेत. सिंगल डिजिट मध्ये धावा होत्या. पुन्हा एकदा पाहतोय हा चेंडू येतोय निर्धाव. सकाळ सत्र पाहिलं. सकाळ सत्रामध्ये 60 65 70 धावा होत होत्या. परंतु दुपार सत्रामध्ये पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच चाललंय. या अगोदरची मॅच सुद्धा पाहिली तर कमी धावसंख्येचा पाठलाग करत होता. तांबडमाळ संघ दोन्ही सामने लो स्कोरिंग मॅच झाले. यावेळेस पाहिलं तर 45-9चा येतोय. या विकेटच्या बाहेर असा चेंडू आदळला होता. त्याच कारणास्तव पंचांनी पकड आणि 9 बॉलचा इशारा. एक अवांतर धाव पुन्हा एकदा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. 9+1 म्हणजे या 2 धावा. या 2 धावाच्या मदतीनं धाव फलक आता डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर थोडंसं महागडे षटक चालू आहे कारण या षटकामध्ये अवांतर चेंडू जास्तीत जास्त हाताळल्यात आकाश जोगार यांनी. नवनाथ स्ट्राईक वरती डावकरता फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली ती पाहिलं तर शतरक्षण थोडस गचा झालं होतं परंतु ते बॅकअप चांगलं होतं. थ्रो सुद्धा केला होता परंतु या पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईट येतोय म्हणजे वाईट+1 या पुन्हा एकदा 2 धावा येताना पाहतोय. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावसंख्येत भर होतोय परंतु अजून सुद्धा चांगलं कनेक्शन बेलकडे संघाकडून झालं नाहीये. या षटकाचा विचार झाला की 2 चेंडूचा खेळ झाला या षटकामध्ये. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक चालू आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आकाश यांचा. थोडंसं फंबल होताना पाहिलं स्वतः रनअप वरती. पुन्हा एकदा परत येताना पाहतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. चांगला फटका डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे तैनात परंतु त्याला चकवून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी हाल आहे नशिबाचा चौकार. 16 झाला आता. यस थँक्यू व्हेरी मच डीजे. पण शतरक्षक होता परंतु त्याला चकवून त्याला जो थोडं हुलकावून 2 चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. नशिबाचा चौकार आलाय. यावेळेस चांगला फटका. प्रॉपर कनेक्शन. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार.
यस थँक्यू डीजे. बघा खराब गोलंदाजी केली त्याचाच फायदा घेताना पाहिले आता फलंदाजी करणारा संघ आकाश जोगारेवरती आक्रमण केलंय. यावेळेस पाहिलं तर जागा बनवलाय इम्प्रोव्हिजन स्ट्रोक पाहतो आपण. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी लगातार मोठे फटके आहेत 3 चेंडूवरती. यस डीजे. यस थँक्यू 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 डीजे. बघा अवांतर चेंडू हाताळले त्याचाच फायदा घेतलाय. चांगली फलंदाजी केली यावेळेस पाहिलं तर दीपेश यांनी. एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली गोलंदाज आहेत परंतु आता संघ अडचणीमध्ये स्वतः बॅटिंग करताना पाहतोय. लोअर फुल्ड चेंडू पुन्हा एकदा फटका फसला. चेंडू हवेत आहे. शतरक्षक आहे तिकडे तैनात परंतु होते चुकी आणि पाहिलं तर एक झेल सुटतोय. 2 धावाचा तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा होते इथे कंप्लीट. 3 धावा. 3 धावा या 3 धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 29 29 या आकड्यावरती. 23 धावा आल्या. यस रेफर केले जाते बीमर साठी. यस रेफर केले जाते बीमर साठी. बघूया आपण थर्ड अंपायर कडे जाऊया काय घडते आणि काय बिघडते. अजून सुद्धा पाहिलं तर डिसिजन पेंडिंग आहे. नो बॉल. तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय नो बॉल. अजून एक चेंडू पहिला तर अवांतर हाताळलाय बीमर चेंडू. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय नो बॉल. पुन्हा एकदा पाहतो तर या षटकाचा विचार केला तर अजून सुद्धा अजून एक चेंडू वाढलाय. जवळजवळ या षटकामध्ये ना 10 चेंडू टाकून झाल्यात परंतु षटक संपलं नाहीये. असंच पाहिलं तर त्या दिवशी सुद्धा दुसरा दिवस होता आणि त्या दिवस सुद्धा कमीत कमी 12 चेंडू टाकले होते एका गोलंदाजाने. त्यामध्ये पाहिलं तर 5 नो होते ओव्हर स्टेपिंगचे. यावेळेस पाहिलं तर कमबॅक केलाय. फ्रेडचा चेंडू निर्धाव आलाय. षटक संपलंय तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 30 या आकड्यावर. बघा या षटकामध्ये 24 धावा जवळजवळ कुठल्यात परंतु एक्स्ट्रा जास्त दिल्यात. शेवट षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय. जिकडे कमी धावसंख्येपर्यंत वाटचाल चालू होती तिकडे पाहिलं तर आता एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला बेलखेडे संघाने. बेलखेडे संघाचा विचार केला तर चांगली बॉलिंग लाईन आहे. नवनाथ असतील, दीपेश असतील, भावेश असेल. एक चांगले गोलंदाज आहेत. एक अष्टपैलू कामगिरी सातत्याने भरपूर वेळा केल्या त्यांनी. परंतु यावेळेस पाहिलं तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रणित गोंड यांना पाहतोय. एक उभरता सितारा आपण पाहतोय देवदल संघाचा. यंग टॅलेंट बॉलिंग मार्क वरती पाहतोय. फर्स्ट बॉल दीपेश वज्रासाठी त्याच्या बॅटमधून षटकार चौकांची अतिशय झाले तोच. यावेळेस ओव्हरपिच चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक येतोय दुरून आणि यावेळेस करत नाही चुकी. विकेट डाऊन होते. दीपेश बॅक टू डग आउट गॉन.
यस, थँक्यू व्हेरी मच डीजे. नवीन फलंदाज जितेंद्र वझरा यांना पाहतोय आपण. अजून सुद्धा पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकाचा विचार केला तर शेवटचे 5 चेंडू मोठे फटके घेणं गरजेचं आहे. यानंतर होणार सामना ओम साई 444 नागरे विरुद्ध असलेला गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसबॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. यावेळेस बॅटची लिडिंग आहे. चेंडू जातोय नॉट बाउंड्री लाईन जवळ, परंतु तिकडे बॅकअप चांगलं होतं. त्याच कारणास्तव पहिल्यांदा एक सिंगल धाव घेण्यात यश आलंय. या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचेल 31-31 ची आकड्यावरती. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्याचं काम पाहिलं तर प्रणित यांनी केलंय. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट घेतली. दुसरा चेंडू चांगला टप्प्यावरती टाकला होता. यावेळेस तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन प्रणित गोंड यांना पाहतोय. स्ट्राईकला असतील नवनाथ. फुल टॉस चेंडू होता, परंतु पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जास्तीत जास्त पिच केला होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर पंच आपल्या बाजूला इंटरेस्ट असतील. यस, पंचांच्या इशारा तो थर्ड अंपायर साठी जातोय. वेस्ट हाईट साठी भीमर साठी. बघूया पुन्हा एकदा आपण तिसऱ्या पंचांकडे जातोय. काय निर्णय असेल. चला अजूनपर्यंत पाहतो तर डिसिजन पेंडिंग आहे. वाईट चेंडू असेल. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. वाईट +1 म्हणजे या 2 धावा. या 2 धाव्यांनी धावफलक जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. चला पाटीलवाड संघाच्या कर्णधारांनी सुद्धा यायचं आहे. यानंतर होणार सामना बिग लढत पाहतील. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका खेळाय. लॉंग ऑफ रिझन शतरक्षक आहे, दुरून येतोय. थोडंसं फंबल होताना पाहतोय, परंतु बॅकअप चांगलं होतं. थ्रो थोडासा पाहिलं तर खराब होता, परंतु बॅकअप यावेळेस पाहिलं तर चांगला आहे. त्याच कारणाचं पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा घेण्यात यश मिळालंय फलंदाज जितेंद्र यांना. चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडूचा खेळ झाला. अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथा चेंडू या षटकातील बघूया. लोअर फोल्ड चेंडू पुन्हा एकदा बॅक टू द बॉल खेळाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक येतोय फेम मध्ये पुन्हा एकदा, त्याच्यावर मिस्ड फील्ड होते आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार येतोय. थँक्यू डीजे. धावसंख्या जिकडे कमी धाव संख्येपर्यंत जात होते तिकडे आता पाहिलं तर सन्मानजनक स्कोर झालाय. 39 धावा पोहोचल्यात. 39 धावा झाल्यात. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू लेगस्टमच्या बाहेर पिच केला. पंचांचा इशारा वाईटचा येतो. एक अवांतर धाव पुन्हा एकदा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 याकडे 40. बघा महत्वाचे विकेट गेले होते, परंतु चांगली फलंदाजी केलाय. जी लोअर ऑर्डर आहे त्यांनी चांगली फलंदाजी केली आणि सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलंय. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू होता, परंतु पाहिलं तर पंच लेगबाईज. यस, बॅटला चेंडू आदळ होता. यस, एक धाव सिंगल स्कोरबोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. 41 शेवट चेंडू असेल या षटकातील या इनिंग मधील. यानंतर टॉस होईल. ओम साई 444 नागरे विपक्ष असतील गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. शेवटचे चेंडू नवनाथ. फुल टॉस चेंडू पुल केलाय. बघूया गॅप मध्ये चेंडू आहे, परंतु शतरक्षक तिकडे तैनात. प्रतीक यांनी काय झेल घेतल्यात. 2 झेल घेतल्यात, परंतु चांगले झेल घेतल्यात. रनिंग झेल घेतल्यात आणि शेवट चेंडू ती गडी बाद होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 आकड्यावरती. 42 धावांचं आव्हान ठेवलंय बेलकडे संघाने.
हॅलो हॅलो. चिंता म्हणजे हांडवा. जर कुठे असेल तर आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चिंता म्हणजे हांडवा. तर नागले संघाचा संघनायक कॉल देतोय. छापाचा कॉल आहे आणि काटा इथं आलेला आहे. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण जाऊन विराजमान व्हायचं आहे. कल्पेश, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग 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 करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकाचा सामना असणार आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत. आपण हे मैदान पाहतोय, हे आयोजन नियोजन पाहतोय, याबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप सुंदर आहे आणि इकडे खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. चला, आपल्याला शुभेच्छा असतील. नितीन, आपण टॉस गमावलेला आहे, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा झालेला आहे. म्हणजे टॉस जिंकला असता आपण बॅटिंग घेतली असती, तुम्हाला बॅटिंग मिळालेली आहे. बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 45 पर्यंत मारण्याचा प्रयत्न करू. आपण पाहतो की नवीन सीझन चालू झालाय, पहिली स्पर्धा आहे. असे भरपूर संघ आपण बघितले की त्यांचा सराव झालेला नाहीये या सीझनमध्ये. तुमचा सराव झालाय? नाही झालेला आहे. सराव नसल्यामुळे आपण पाहतोय की परफॉर्मन्स थोडासा खराब होतोय. पण तुला तुमच्या संघाचा असा कुठला खेळाडू आहे की त्याच्याकडून तुला जास्त अपेक्षा आहेत? आझाद आहे, सुनील आहे, अभिषेक आहे आणि मी चौथा आहे आणि आहेत दोघं. हे जे आयोजन नियोजन आपण पाहतोय त्याबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप सुंदर आहे. चला, आपल्याला शुभेच्छा असतील. कल्पेश, आपल्या देखील शुभेच्छा असतील. चिंचोटी संघाने टॉस जिंकलेला आहे. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि 444 नागले संघाला त्यांनी बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. सामन्याला सुरुवात झालेल्या पहिल्या षटकासाठी भावेश गोरकाना पहिला बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, मात्र गोलंदाजाने स्विंग दाखवला. इथे आपल्या बॉलिंगमध्ये चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर निघून गेलाय. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने इथे सुरुवात झालेली आहे. एक्स्ट्रा धाव ही आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे. लेफ्ट आर्म बॉलर आपण पाहतोय. पहिला चेंडू जास्त स्विंग झाला. इथे आपण पाहतोय अचूक टप्पा आहे इथे हाताळलेला आहे आणि भावेश याला नॅचरल स्विंग देखील मिळतोय. निर्धाव चेंडू इथे आपण पाहतोय येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय 1 झालेली आहे. जिंकण्यासाठी 42 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकामागे 10.50ची सरासरी इथे राखायची आहे. ती म्हणजे गावदे स्पोर्ट्स देवदल या संघाला. प्रतीकसाठी हा चेंडू अचूक टप्प्यावरती पडला. बॅटचा हलकासा एज घेतला आणि हा चेंडू आपण पाहतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. पहिला गडी इथे बाद झालेला आहे. प्रतीक
पहिली विकेट डाऊन झालेली आहे. नव्याने बॅटर सागर जोगारी येतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. आपण पाहतो की चेंडू पाण्याचा थोडासा खाली राहिला होता, बॅट वरून गेली आणि आपण पाहतोय एक निर्धाव चेंडूची सांगता इथे देखील झालेली आहे. इथे आपण पाहतोय चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव, फक्त एकच धाव मिळणार आहे, जास्त काय मिळणार नाहीये. 42 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत, म्हणजे मोठा फटका प्रति षटकामागे येणं फार गरजेचं आहे. आपण पाहतो की या षटकामध्ये कुठल्या प्रकारे मोठा फटका इथे खेळू दिलेला नाहीये. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल. त्यामध्ये जोरकास मारण्याचा प्रयत्न, हा चेंडू पाहतो आपण लॉंग लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. इथे 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. पाच धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहतोय पहिला चेंडू वाईड आला, डॉट बॉल, विकेट, डॉट बॉल, त्यानंतर सिंगल, सिंगल आणि 2. भविष्याचं पहिलं षटक अप्रतिम त्याने हाताळलेलं आहे. 5 धावा आपण पाहतोय पहिल्या षटकात आल्यात. 42 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकात 5 धावा आल्यात. थोडासा स्पीडअप करायचा आहे. चला, जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल, घाई करायची आहे. 3 वाजून 35 मिनिटं झालेली आहेत. आणखीन एक मॅच आपल्याला पहिल्या राऊंडचा खेळवायचा आहे. अवले जोरकास मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूने उंची घेतलेली आहे, लांबी घेतलेली नाही आहे. क्षेत्ररक्षकाने सहज सोपा झेल इथे सोडलेला आहे. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय आणि या पादाक्षणी तिसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. या 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय की आपले मान्यवर आपल्यापासून रजा घेत आहेत. आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाले होते. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्माननीय प्रकाश तुंबडा ॲप्पी, त्यांच्यासोबत आपण पाहतोय भावेशजी बाबर, त्यानंतर आपण पाहतोय संजयजी लोखंडे,
उपस्थित झाले होते, आपल्यापासून रजा घेत आहेत. मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थिती आपली नोंदवली. चला मॅचच्या दिशेने जाऊया. एक निर्धाव चेंडू या षटकामध्ये टाकलेला आहे दीपेश वझरा याने. धावसंख्या 8 झालेली आहे. यावेळेस पॉवरफुल पाहायला मिळतोय, पॉवरफुल अँड सक्सेसफुल चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेलेला आहे. षटकार. या षटकाराने धावसंख्या आता 14 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ होती, मात्र ऑफस्टमच्या बाहेर होता हा चेंडू. तेच कारण बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये, बॅट पोहोचू शकली नव्हती, ती म्हणजे सागर याची. तर आणखीन एक आपल्याला मोठा फटका इथे पाहायला मिळाला असता. धावसंख्या 15 धावा. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू हाताळलेला आहे. इथे आपण पाहतोय की ब्लॉक हॉलमध्ये सरळ पायावरती चेंडू जाऊन पडलेला आहे. शूज वरती हा चेंडू पडलेला आहे, मात्र आपण पाहतोय ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू आहे. आपण पाहतोय की एष्ट्या कव्हर करून उभा आहे. नक्कीच इम्पॅक्ट जर आपण बघितला तर कुठेतरी ऑफस्टमच्या बाहेर इथे पाहायला मिळाला. तेच कारण पंचांनी नॉट आउट इथे घोषित केलेला आहे. ओव्हर पिच बॉल इथे उडवलाय, चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. 6 धावांकरता बिग शॉट. षटकार. पुन्हा एकदा जोरकास मारण्याचा प्रयत्न, बॅट तर भरपूर वेगाने फिरवली होती, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू येतोय निर्धाव. या षटकाला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 21 या धावसंख्येवरती. 2 षटकामध्ये 21 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 षटकामध्ये 21 धावा इथे बनवाव्या लागतील देवदल या संघाला. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. आपल्याला आणखीन पहिल्या फ्रीतील एक मॅच खेळायचा आहे. अजूनही आपल्याला 4 मॅच कंप्लीट करायचे आहेत, लक्षात घ्या. चला विनंती करतोय आपण, जास्त वेळ खर्च करतायत, जास्त वेळ खर्च करू नका. यावेळेस बघा खूप चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतो. चेंडू गॅप मध्ये निघून चाललाय, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या धावसंख्येवरती. आदित्य आणि सागर हे 2 बंधू आपण पाहतोय या खेळपट्टीवरती. यावेळेस ऑफ साईडला फटका फसलाय, शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. नवनाथ आला होता आणि नवनाथ कुठलीही चुकी करत नाहीये. फलंदाज बाद होतोय आदित्य जोगारी.
एक महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय देवदुल संघाचा. सन्माननीय दिगंबरजी हांडवाने विनंती करतोय की आमच्या स्टेजवरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं आहे. चेंडू वेगाने चाललाय. थर्ड मॅन क्षेत्रातून सरळ चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता. आपण पाहतोय की दिगंबर हांडवा यांच्याकडून बक्षीस जाहीर झालेलं आहे रघुनाथ जोगारे यांच्यासाठी. षटकारांची हॅट्रिक जर ठोकली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल दिगंबर हांडवा यांच्याकडून. इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेची धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचले. म्हणजे अजूनही 12 धावा ही मॅच जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 8 चेंडू आणि 12 धावा. 8-12 हे समीकरण. ऑन साईटला धमाका. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांकरता षटकार. टाइम वेस्टेज नाही होणार तेवढा. थँक्यू डीजे. आता आपण पाहतो की 7 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता आहे. एका मोठ्या फटक्याने समीकरण थोडंसं जवळ येताना दिसतंय. इथे आपण पाहतोय सरळ बॅटने हा फटका खेळला होता. मात्र नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज आहे त्याच्या पायावर त्या चेंडू येऊन लागलेला आहे. षटकाची समाप्ती. आता जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 धावा. चला बेलकडे संघाला विनंती करतो जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. रघुनाथ जोगारे आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. अवलेस पाद आपण दिशाहीन इथे चेंडू हाताळलाय. पंचांनी नो चेंडू इथे घोषित केलेला आहे. अभ्यंतरच्या स्वरूपात एक धाव इथे आलेली आहे. एका धावण्याची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती म्हणजे 37च्या धावसंख्येवरती. 5 धावा अजूनही बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. अवलेस आपण पाहतोय बॅटचे एज लागलंय. धाव मिळत नाहीये. आपण पाहतोय की या अगोदर भरपूर धावा जमा केल्या धावफलकावरती. इकडं आपण पाहतोय की 5 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 5 चेंडू 5 धावा. अवलेस आपण पाहतोय आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. इथे नक्कीच चांगली कामगिरी इथे करत असताना गोलंदाज अविनाश वज्रा. पहिला चेंडू जरूर त्याने नो हाताळलाय. मात्र त्यानंतर अचूक लाईन लेंथ त्याने इथे पकडलेली आहे. 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेत. अवलेस आपण पाहतोय चेंडू गॅप मध्ये निघून चाललेला आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय. तिसरी धाव कंप्लीट होईल का? आणि या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे फलंदाज रघुनाथ जोगारी हा बाद होतोय. मात्र महत्वाची बाब सागर हा स्ट्राईक वरती आलेला आहे.
स्कोर जर बघितला आपण 39 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 3 धावा बनवायच्या आहेत. अजूनही चेंडू बाकी आहेत, ते म्हणजे 3 चेंडू आणि 3 धावा. तीन चेंडू 3 धावा. मॅच जिंकण्याकरता अविनाशाने खूप चांगला कमबॅक केलेला आहे. आणखीन जर एखादा निर्धाव चेंडू जर आला तर बेलकडे संघ पूर्णतः कमबॅक करेल या सामन्यामध्ये. पाहूया अविनाश कशा प्रकारे ते चेंडू हाताळतोय, कारण या अगोदर 2 चेंडू त्यांनी निर्धाव हाताळलेले आहेत. फुल टॉस चेंडू आहे. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. सागर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. थँक्यू डीजे. चला, नवीन बॅटर लगेच पाठवायचा आहे आणि बेलकडे संघाला विनंती करतो की आपण लगेच क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये जास्त वेल खर्च झाला, लक्षात घ्या. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला तो पूर्ण वेल कव्हर करायचा आहे. नाहीतर तुम्हाला कमी षटकांचे सामने खेळायला मिळतील, लक्षात घ्या. खेळावे लागतील देखील. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. दिनेश येतोय. दिनेश जोगारी. दिनेश करता फुलटॉस चेंडू आहे. ऑफ साईडला गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. विजयी चौकार ठोकलाय दिनेश जोगारी याने. अभिनंदन गावदेवी स्पोर्ट्स देवदल. तर हार्ड लक विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडे टीम.